अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यातनं नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारायला पाहिजे. या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा माज. मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा माज कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जात नाही. आमच्या लक्षवेधिकांत भास्करराव जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत. आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षांना दाद मागायला जावं लागतं. नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे, अनिल परब आहेत, मिलिंद आहे. मला नाही वाटत कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त सिनियर आहे. गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही. तर असे हे अनेक विषय आहेत, बोलायला गेलं तर खूप आहे. ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीटनेटकेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती. बरं, हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन. म्हणजे एका बाजूला